नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.1चा आपल्याला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 14 सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 14, फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड. आवर हँड म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा, यामध्ये अँगल किती होतो. पहा, टायमिंग्स हे आहेत. या टायमिंगला आवर हँड आणि मिनिट हँडमध्ये अँगल किती होत असेल. 10 past 11 म्हणजे काय, 11 नंतर 10 मिनिट्स म्हणजे 10 past 11. 20 past 7 म्हणजे 7 नंतर 20 मिनिट्स पास झालेले आहेत. एवढा टाईम झाला असता आवर हँड आणि मिनिट हँड यामध्ये अँगल किती आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 35 past 1 म्हणजे 1 नंतर 35 मिनिट पास झालेले आहेत. क्वार्टर टू 6 पहा, क्वार्टर टू 6 म्हणजे 5:45 आणि हा टायमिंग पहा, घड्याळीमध्ये एवढे वाजले असता तास काटा आणि मिनिट काटामध्ये अँगल किती होईल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा, घड्याळ म्हणजे काय आहे, एक सर्कल आहे, बरोबर आहे. सर्कलचं पूर्ण मेजरमेंट 360 डिग्री असते, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आता यामध्ये मार्किंग किती आहे, हे 12 नंबर आहेत, बरोबर आहे. म्हणजे 12 मार्किंग केलेले आहे. जर आपण 12ने डिवाईड केलं तर काय होईल, 30 डिग्री. म्हणजे प्रत्येक दोन या मार्किंगमध्ये अँगल किती आहे, 30 डिग्रीचा आहे, बरोबर आहे. 360चे आपण इक्वल 12 पार्ट केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक दोन या नंबरमध्ये अँगल किती आहे, 30 डिग्रीचा. हा 30 डिग्री अँगल आहे, पहा, हा पण 30 डिग्री अँगल आहे. म्हणजे प्रत्येक कोणत्याही पहा जवळजवळचे दोन नंबर यामध्ये अँगल किती आहे, 30 डिग्रीचा. पहा, 5 to 6 एवढा अँगल किती आहे, 30 डिग्री. किंवा 6 to 7 म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह नंबर, मागचा नंबर किंवा पुढचा नंबर, यामध्ये अँगल किती होतोय, 30 डिग्रीचा. सर्वांची ॲडिशन केली 30 30 30 तर 360 होईल, बरोबर आहे. म्हणजे या दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबरमध्ये अँगल आहे 30 डिग्रीचा. येथे पण 30 डिग्री, येथे पण 30 डिग्री, बरोबर आहे. सपोज 9 to 6 एवढा अँगल किती होईल, पहा 9 पासून 6 पर्यंत 30 30 आणि 30 म्हणजे 90 डिग्रीचा अँगल होईल, बरोबर आहे. याप्रमाणे हा 90 डिग्रीचा अँगल होईल. पहा, आता 9 to 5 हा जर अँगल पाहिजे असेल आपल्याला तर काय होईल, प्रत्येक दोन नंबरमध्ये अँगल 30 डिग्रीचा आहे. 9 to 5 म्हणजे हे 30 होतील, हे 30, हे 30 आणि हे 30 म्हणजे काय होईल, 120 डिग्री. पहा, येथे आपल्याला 10 past 11ला अँगल किती झालेला आहे आवर हँड आणि मिनिट हँडमध्ये तो फाइंड आउट करायचा आहे. 10 past 11 म्हणजे 11 वाजून 10 मिनटं. म्हणजे मिनिट काटा कुठे असेल, 2वर असेल, बरोबर आहे. 11 वाजून 10 मिनटं कधी होतील, जर तास काटा पहा सपोज हा लहान आहे, जो तास काटा आहे, आवर हँड आहे, तो 11च्या पुढे असेल, बरोबर आहे, कारण 10 मिनटं पास झालेले आहेत. तर हा अँगल किती असेल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 11 वाजून 10 मिनटं झालेले आहेत घड्याळीमध्ये. तास काटा 11च्या पुढे सरकलेला आहे आणि मिनिट काटा 2वर आहे, बरोबर आहे. तर हा अँगल किती आहे तो अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा, दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबरमध्ये अँगल किती होतो, 30 डिग्रीचा, बरोबर आहे. हा 30 डिग्री अँगल आहे, हा पण 30 आहे आणि हा पण 30 आहे. म्हणजे 11 to 2 सपोज एवढा अँगल किती होईल, एवढा अँगल 30 30 30, बरोबर आहे. येथे 30चा अँगल होईल एवढा, हा 30 आणि हा पण 30 म्हणजे 90चा अँगल होतो. 11 to 2 म्हणजे हा अँगल 11 पासून 2 पर्यंत एवढा अँगल किती होईल, 90 डिग्रीचा, बरोबर आहे. परंतु 11च्या पुढे हा तास काटा थोडा पुढे पास झालेला आहे 10 मिनटं, बरोबर आहे. म्हणजे एवढा अँगल आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. मग 90मधून तेवढा अँगल आपल्याला मायनस करावा लागेल, बरोबर आहे. सोल्युशन, the angle between any two consecutive marks. पहा, घड्याळीवर हे मार्किंग आहेत, बरोबर आहे. कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे मागचा किंवा पुढचा या दोन नंबरमध्ये हा अँगल 30चाच होतो, बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही दोन नंबरमध्ये अँगल किती आहे, हा पण 30 आहे, हा पण अँगल 30 आहे, हा पण अँगल 30 आहे, बरोबर आहे. या पॉईंटपासून या पॉईंटवर जर आपण या सेंटरमधून असे अँगल काढला तर हे दोन
मार्किंग त्या अँगलवर असतील, बरोबर आहे. तो अँगल 30 डिग्रीचा असणार आहे. इज अँगल किती होईल 360/12 मार्किंग आहे म्हणजे 30 डिग्रीचा अँगल होतो प्रत्येक ठिकाणी, बरोबर आहे. देअरफॉर अँगल बिटवीन त्यामुळे अँगल बिटवीन 11 to 2 बिटवीन 11 to 2 बिकम्स, तो अँगल किती होईल हा 30 आणि हा 30 कंप्लीट 11 आणि कंप्लीट 2 एवढा अँगल 90चा होईल, बरोबर आहे. 30 कारण मध्ये 2 नंबर आहेत, 2 मार्किंग आहेत मध्ये, म्हणजे 30 + 30 आणि +30 डिग्री इक्वल टू 90 डिग्रीचा अँगल होतो आहे, बरोबर आहे. 11 to 2 पर्यंत 90 डिग्रीचा अँगल होतो आहे. परंतु हा आवर हँड थोडा पास झालेला आहे. आपल्याला 11 to 2 हा अँगल नाही काढायचा, आपल्याला कोणता काढायचा आहे 11 नंतर 10 मिनटं पास झालेले आहेत म्हणजे अँगल थोडा आवर हँड थोडा पास झालेला, सपोज एवढा 10 मिनटं पास झालेला आहे म्हणजे हा अँगल आपल्याला काय करावं लागेल, त्यातून एवढा अँगल मायनस करावा लागेल, बरोबर आहे. 11 पासून 2 पर्यंत हा अँगल 90चा आहे, बरोबर आहे. परंतु हा अँगल आपल्याला त्यातून मायनस करावा लागेल. हा एवढा अँगल कसा फाइंड आउट करणार. 11 पासून 12 पर्यंत जाण्यासाठी आवर हँडला म्हणजे तास काट्याला 1 तास लागतोय, बरोबर आहे. म्हणजे 60 मिनिट्समध्ये तास काटा किती अँगल पास करतोय 30 डिग्रीचा, बरोबर आहे. कारण एवढा अँगल 30 डिग्री आहे, परंतु तास काटा आता इथे 10 मिनिट पुढे सरकलेला आहे. तर 10 मिनिटामध्ये किती अँगल त्यानं क्रॉस केला हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, बरोबर आहे. आपण काय करणार 10 आणि 30चा मल्टिप्लिकेशन करणार, 10 × 30 आणि 60ने डिवाईड करणार, बरोबर आहे. म्हणजे 5 डिग्री एवढा अँगल किती असेल 5 डिग्रीचा असेल. टोटल 90 आहे 11 to 2 आणि एवढा 5 आहे म्हणजे 90मधून जर आपण हे 5 मायनस केले तर एवढा अँगल किती येईल 85 डिग्रीचा, बरोबर आहे. दी अँगल ट्रेस्ड किंवा मूव्ह झालेला आहे, अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड, तास काट्याने अँगल किती ट्रेस केलेला आहे इन 10 मिनिट्स, बरोबर आहे. पुढचे आपल्याला 10 मिनटं घ्यायचे आहेत. इन 10 मिनिट्स इक्वल टू 10 मिनटामध्ये अँगल किती होईल 30 × 10 करणार अपॉन 60, बरोबर आहे. 30ने डिवाईड करू तर हे 2 होतील, 2ने डिवाईड करू तर हे 5 होतील म्हणजे 5 डिग्री. मग देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड तास काटा आवर हँड अँड मिनिट हँड ॲट 11:10 इज किती होईल 90मधून 5 डिग्री मायनस होतील, 90 डिग्री मायनस 5 डिग्री इक्वल टू 85 डिग्री. नेक्स्ट 20 past 7 नंतर 20 मिनिट अँगल किती होईल आवर हँड आणि मिनिट हँडमध्ये. 7 आणि पास्ट 20 मिनिट्स, मिनिट 20 आहेत म्हणजे मिनिट हँड 4वर असेल, बरोबर आहे. 5 × 4 म्हणजे 20 होतील. हा मिनिट हँड 4वर असेल. 20 मिनिट्स पास झालेला आहे म्हणजे 7च्या पुढे असणार आहे. हा आवर हँड, हा आहे आवर हँड. तर हा अँगल किती होतो तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 7च्या पुढे आहे परंतु 7 to 4 हा अँगल किती होईल, हा एवढा 30 असेल, या 2 मार्किंगमधला अँगल 30 असेल आणि हा पण अँगल 30 असेल, बरोबर आहे. एवढा अँगल आपल्याला ॲड करावा लागेल 7 पासून एवढा अँगल, बरोबर आहे. म्हणजे हे 90 होतील आणि हा अँगल त्यामध्ये ॲड करू आपण. सोल्युशन प्रथम 2 मार्किंगमध्ये अँगल 30चा आहे हे लिहिणार आहोत आपण. अँगल बिटवीन एनी 2
कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे जवळजवळचे 2 नंबर, कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स किंवा नंबर्स इज पूर्ण सर्कल 360चा आहे. टोटल मार्किंग 12 केलेले आहेत आपण. 2 मार्किंगमध्ये अँगल 30 डिग्रीचा असेल प्रत्येक 2 मार्किंगमध्ये, बरोबर आहे. हा अँगल 30 आहे किंवा हा अँगल 30 आहे, हा अँगल 30 किंवा हा अँगल 30 असा सेंट्रल अँगल, बरोबर आहे. देअरफॉर द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये अँगल फ्रॉम 7 to 4 घेऊ आपण. फ्रॉम 7 to 4 इज अँगल किती असेल 30 30 30, हा 90चा होईल म्हणजे 30 डिग्री प्लस 30 डिग्री आणि प्लस 30 डिग्री, बरोबर आहे. 7 to 6, 6 to 5 आणि 5 to 4 म्हणजे टोटल अँगल होईल 90 डिग्रीचा, बरोबर आहे. परंतु एवढा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे का, नाही. त्याच्यापुढे थोडा ॲड करायचा आपल्याला, बरोबर आहे, कारण तास काटा पुढे सरकलेला आहे. आता 20 मिनिटामध्ये तास काट्याने अँगल किती केला तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एवढा अँगल 30 डिग्रीचा आहे म्हणजे तास काटा 7 पासून 8 पर्यंत जाईल, परंतु त्याला 1 तास लागेल, बरोबर आहे. म्हणजे 60 मिनिटामध्ये तास काटा 30 डिग्रीचा अँगल क्रॉस करतोय. हा अँगल 30 डिग्रीचा, बरोबर आहे. 20 मिनिटामध्ये त्याने अँगल किती केला तो फाइंड आउट करायचा आपल्याला. म्हणजे आपण काय करणार 20 × 30 किंवा 30 × 20/60, बरोबर आहे. हे काय होईल कॅल्क्युलेशन 10 म्हणजे हा अँगल किती असेल 10 डिग्रीचा. एवढा अँगल असेल 10 डिग्रीचा. 10 डिग्रीचा अँगल इथे तयार होईल 7च्या पुढे, बरोबर आहे. म्हणजे तेवढा अँगल आपल्याला ॲड करावा लागेल. द अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 20 मिनिट्स. 20 मिनिट्समध्ये अँगल किती ट्रेस होईल 30 × 20/60, बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन केलं आपण तर 10 डिग्री येईल. हा अँगल 10 डिग्रीचा, बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे 720ला अँगल किती होईल हा 90 आणि प्लस हा 10 म्हणजे 100 डिग्रीचा. एवढा अँगल किती असेल 100 डिग्रीचा. देअरफॉर द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ॲट 720 इज हे 90 डिग्री 7 to 4 90 डिग्री अँगल प्लस हे 10 मिनिट्स प्लस हे 10 डिग्री म्हणजे टोटल 7 to 4 90 डिग्री अँगल होईल 30 30 30 आणि हा 10 डिग्री म्हणजे 90 डिग्री प्लस 10 डिग्री इक्वल टू 100 डिग्री. नेक्स्ट 35 past 1 म्हणजे 1 नंतर 35 मिनिट पास झालेले आहेत, बरोबर आहे. हा अँगल किती असेल 35 मिनिट्स म्हणजे 7वर मिनिट काटा असेल, बरोबर आहे. कंप्लीट 7वर हा मिनिट काटा असेल आणि तास काटा कुठे असेल 1च्या नंतर 35 म्हणजे 1 आणि 2च्या येथे असेल. सपोज हा आवर हँड आहे, हा आवर हँड आणि हा मिनिट हँड. हा अँगल किती आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 1 पासून 7 पर्यंत हा अँगल किती होईल हे 30 30 हा अँगल 30 ह्या दोन एवढा अँगल 30 हा पण 30 होईल, हा पण 30 30 30 1 2 3 4 5 6 म्हणजे 30 × 6 180 डिग्री होईल, बरोबर आहे. आता 180 डिग्री 1 पासून 7 पर्यंत आहे एवढा अँगल, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला एवढा अँगल मायनस करावा लागेल, एवढा अँगल आपल्याला मायनस करावा लागेल, बरोबर आहे. हा अँगल मायनस केला तर आपल्याला एवढा अँगल मिळेल.
पहा सोडूया. सोल्युशन. प्रथम काय लिहिणार आपण, 2 मार्किंगमध्ये अँगल 30 डिग्रीचा होतो. दी अँगल बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह, कोणत्याही 2 क्रमवार नंबरमध्ये अँगल किती आहे 30 डिग्रीचा. कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स किंवा नंबर्स इज 360/12 म्हणजे 30 डिग्रीचा अँगल होईल प्रत्येक 2 मार्किंगमध्ये. बरोबर आहे. देअरफॉर दी अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड फ्रॉम 1 to 7 इज किती होईल 30 × 6. बरोबर आहे. 30 × 6 म्हणजे 180 डिग्रीचा. बरोबर आहे. जर हा तास काटा 1 असेल आणि मिनिट काटा 7 असेल तर तो अँगल किती होतो आहे 180 डिग्रीचा. परंतु तो अँगल नाही पाहिजे आपल्याला, कारण 135ला तास काटा पुढे सरकलेला आहे. बरोबर आहे. तेवढा अँगल आपल्याला मायनस करायचा त्याच्यामध्ये. नाऊ अँगल दी अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड in 35 minutes. 35 मिनिटमध्ये हा तास काटा 1 पासून 2 कडे गेलेला आहे. परंतु हा अँगल किती आहे पहा. एवढा अँगल क्रॉस करण्यासाठी म्हणजे 1 तास लागतो आहे तास काट्याला. 60 मिनिट्समध्ये 30 डिग्री अँगल क्रॉस करेल. परंतु येथे मिनिट्स किती आहेत 35. म्हणजे 35 मिनिट्समध्ये किती डिग्री अँगल होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण. म्हणजे काय होईल 35 × 30 आणि अपॉन 60. बरोबर आहे. येथे काय लिहिणार आपण 35 × 30 अपॉन 60. 0 0 कॅन्सल. 3ने डिवाईड करू हे 2 होतील. 2ने डिवाईड करू 35 म्हणजे 17.5 होईल. 17.5 डिग्रीचा अँगल म्हणजे 17.5 डिग्री. बरोबर आहे. देअरफॉर दी अँगल बिटवीन म्हणजे एवढा अँगल किती आहे 17.5 डिग्रीचा. 17.5 डिग्रीचा अँगल एवढा आहे. 1 पासून 7पर्यंत एवढा 180चा. 180मधून एवढे मायनस केले तर हा अँगल मिळेल आपल्याला. बरोबर आहे. दी अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ॲट 135. ॲट 135ला अँगल किती होईल 1 पासून 7पर्यंत हा 180 डिग्रीचा आहे. त्यामध्ये आपल्याला एवढा अँगल मायनस करायचा आहे. म्हणजे 17.5 एवढा अँगल मायनस केला. पहा 180मध्ये 0.0 घेऊ आपण. 17.5 मायनस करू 5 येथे 2 162.5. बरोबर आहे. 162.5. पहा हे डिग्रीमध्ये आहेत. हे जर आपल्याला डिग्री आणि मिनिटमध्ये लिहायचे असेल 0.5 म्हणजे काय हाफ डिग्री. बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार 162 हे डिग्री पूर्ण डिग्री 162 आणि 0.5 म्हणजे 30 मिनिट असं लिहू शकतो आपण. 30 मिनिट म्हणजे काय हाफ डिग्री असतो. हाफ डिग्री आणि 60 मिनिट म्हणजे 1 डिग्री. येथे 0.5 म्हणजे हाफ डिग्री आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो 30 मिनिट. म्हणजे अँगल किती होतो आहे 162 डिग्री आणि 30 मिनिट. नेक्स्ट 5:45 म्हणजे 5:45. 45 मिनिट्स आणि 5 आवर्स. पहा 45 मिनिट्स म्हणजे मिनिट काटा 9वर असेल. 9 × 5 45 होतात. बरोबर आहे. 5:45 वाजलेले आहेत म्हणजे 6ला थोडा कमी असणार आहे आवर हँड. बरोबर आहे. थोडा 6पेक्षा कमी असेल. हा तास काटा आणि हा मिनिट काटा तर हा अँगल किती असेल पहा. हा अँगल 30 होईल या 2 नंबरमधील. हा पण अँगल 30 होईल. बरोबर आहे. हा 30 हा 30 हा 30 आणि हा पण 30 होईल. म्हणजे 120चा अँगल होईल 5 to 9. बरोबर आहे. 120चा अँगल होईल. त्यामध्ये आपल्याला एवढा अँगल मायनस करावा लागेल.
45 मिनिटचा अँगल किती होतो आहे तो मायनस करावा लागेल. सोल्युशन. द अँगल बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स इज 360/12 म्हणजे 30 डिग्री. बरोबर आहे. देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड फ्रॉम 5 to 9 घेऊ आपण. फ्रॉम 5 to 9 इज किती होईल अँगल? हे 30, हे 30, हे 30, 30 म्हणजे 30 × 4 = 120 डिग्रीचा अँगल होईल. बरोबर आहे. 9 पासून या 5 पर्यंत एवढा अँगल होतो आहे 120चा. त्यामध्ये एवढा अँगल आपल्याला मायनस करावा लागेल म्हणजे एवढा अँगल आपल्याला मिळेल. अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड. आता आवर हँड इन 45 मिनिट्स. तास काट्याने 45 मिनिटामध्ये अँगल किती पास केला? तास काट्याला 1 तास लागतो आहे म्हणजे 60 मिनिट लागतात 30 डिग्री अँगल पास करायला. बरोबर आहे. 60 मिनिट्समध्ये 30 डिग्री अँगल पास होतो आहे तास काट्याकडून. येथे 45 मिनिट्स आहेत तर 45 मिनिट्समध्ये अँगल किती झाला असेल? 45 × 30/60. बरोबर आहे. इज काय लिहिणार आपण? 45 × 30/60. हां हे 2 म्हणजे हे 22.5 होतील. बरोबर आहे. 22.5 एवढा डिग्रीचा अँगल क्रॉस झालेला आहे 45 मिनिट्समध्ये. आता एवढा अँगल 120चा आहे. 9 पासून 5 पर्यंत अँगल आहे 120चा. त्यामधून हे मायनस करायचे आपल्याला 22.5. देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ॲट 5:45 इज 120 डिग्री मायनस हे 22.5 डिग्री. बरोबर आहे. 120.0 मग यामधून 22.5 मायनस करू आपण तर 97.5. बरोबर आहे. 97.5 एवढे डिग्री आहेत. आणि डिग्री आणि मिनिटमध्ये लिहायचं असेल तर आपण 97 डिग्री लिहू शकतो. 0.5 म्हणजे 30 मिनिट्स असं लिहिता येईल आपल्याला. नेक्स्ट 220 म्हणजे मिनिट हँड 4वर असेल. बरोबर आहे. आणि 2च्या नंतर 2च्या पुढे आवर हँड असेल. बरोबर आहे. 2:20 2:20 तर हा अँगल किती असेल? आपल्याला हा अँगल फाइंड आउट करता येईल. 2 to 4 हा अँगल किती असेल? हा 30 डिग्री आणि 3 to 4 हा 30 डिग्री म्हणजे 60 डिग्रीचा अँगल होईल. 60 डिग्रीच्या अँगलमध्ये एवढा अँगल आपल्याला काय करावं लागेल? यातून मायनस करावं लागेल. बरोबर आहे. सोल्युशन. द अँगल बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स 360चं सर्कल 12 पार्ट आहेत म्हणजे प्रत्येक अँगल 30 डिग्रीचा येईल. बरोबर आहे. अँगल बिटवीन देअरफॉर द अँगल बिटवीन आवर हँड तास काटा आणि मिनिट काटामध्ये अँगल फ्रॉम 2 to 4 इज काय होईल? 30 आणि 30 म्हणजे 60 डिग्री. 30 2 टाइम्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे 60 डिग्री होईल. 9 आता तास काट्याने 20 मिनिटामध्ये अँगल किती क्रॉस केला तो फाइंड आउट करायचा. 9 अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 20 मिनिट्स. 60 मिनिटामध्ये तास काटा 30 डिग्रीचा अँगल क्रॉस करतो आहे. बरोबर आहे. येथून येथपर्यंत जाण्यासाठी 1 तास लागेल तास काट्याला. बरोबर आहे. म्हणजे 30 डिग्रीचा अँगल पास होईल. परंतु येथे मिनटं किती आहेत?
20 मिनिट्स आहेत, म्हणजे 20 मिनिट्समध्ये अँगल किती क्रॉस होईल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय होईल 20 × 30 आणि अपॉन 60 बरोबर आहे. 30ने डिवाईड करू हे 2 होतील, 2ने डिवाईड करू हे 10 होतील, म्हणजे 10 डिग्रीचा अँगल होईल. म्हणजे 20 × 30 अपॉन 60 इक्वल टू 10 डिग्री बरोबर आहे. आता हा अँगल 10 डिग्रीचा आहे बरोबर आहे. एवढा अँगल 10 डिग्रीचा आहे, एवढा अँगल 10 डिग्रीचा, टोटल अँगल आहे 60 डिग्रीचा. एवढा आपल्याला फाइंड आउट करायचा एवढा अँगल, म्हणजे 60 डिग्रीमधून हे 10 डिग्री आपल्याला मायनस करायचे म्हणजे 50 डिग्री. देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ॲट 220 इज 2:20 अँगल किती झालेला असेल 60 - 10 डिग्री, 60 - 10 डिग्री बरोबर आहे. 60 डिग्री - 10 डिग्री म्हणजे 50 डिग्री. नेक्स्ट 10 hours 10 minutes. 10 वाजून 10 मिनिटाला अँगल, म्हणजे मिनिट काटा 2वर असेल बरोबर आहे. आणि 10च्या पुढे 10च्या थोडा पुढे 10 मिनिट्स आवर हँड असेल. हा आवर हँड छोटा असतो आणि मिनिट हँड मोठा असतो बरोबर आहे. हा येथे असेल, 10च्या पुढे असेल, 10 hours आणि 10 minutes. तर हा अँगल किती असेल 10 पासून 2 पर्यंत अँगल किती होईल, हा 30 होईल, हा 30, हा पण 30 एवढा अँगल होईल आणि एवढा अँगल 30, म्हणजे 30 60 90 120चा अँगल होईल 120 डिग्री. त्यामध्ये आपल्याला एवढा अँगल काय करावं लागेल, एवढा अँगल मायनस करावा लागेल बरोबर आहे. म्हणजे एवढा अँगल आपल्याला मिळेल. सोल्युशन. The angle between any two consecutive marks is 30 डिग्री. 360चं सर्कल आहे, त्यामध्ये 12 मार्किंग केलेली आहे, म्हणजे प्रत्येक ह्या 2 मार्किंगमध्ये अँगल किती आहे 30 डिग्रीचा बरोबर आहे. सेंट्रल अँगल 30 डिग्रीचा होईल म्हणजे 30 डिग्री. आता अँगल फ्रॉम 10 to 2. देअरफॉर अँगल फ्रॉम 10 to 2 इज किती होईल 30 × 4 बरोबर आहे. 30 डिग्री × 4 म्हणजे 120 डिग्रीचा बरोबर आहे. नाऊ अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 10 मिनिट्स हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. 10 मिनिटामध्ये अँगल किती झाला असेल. नाऊ अँगल ट्रेस बाय आवर हँड, तास काट्याकडून अँगल 10 मिनिटामध्ये किती झाला असेल. अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 10 मिनिट्स. 60 मिनिट्समध्ये तास काटा 30 डिग्री अँगल क्रॉस करतोय, 10 मिनिट्समध्ये किती करेल बरोबर आहे. 10 × 30 आणि अपॉन 60 याप्रमाणे कॅल्क्युलेशन होईल. म्हणजे 10 × 30 अपॉन 60. 30ने डिवाईड करू हे 2 होतील, 2ने डिवाईड करू हे 5 होतील, म्हणजे अँगल येईल 5 डिग्री. एवढा अँगल कंप्लीट ह्या 10 पासून एवढा अँगल 5 डिग्री आहे आणि एवढा अँगल 120 आहे, एवढा 120चा अँगल आहे बरोबर आहे. एवढा 5 आहे, आपल्याला एवढा अँगल फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे 120मधून हे 5 डिग्री मायनस होतील, म्हणजे हा अँगल आपल्याला एवढा मिळेल. देअरफॉर अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ॲट 10 इज 120 - 5, 120 डिग्री - 5 डिग्री इक्वल टू 115 डिग्री. एवढा अँगल असेल तो 115 डिग्री. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.